की पालकमंत्री माननीय संजय शिरसाट साहेब आपण या उद्घाटन प्रसंगी आपलं मार्गदर्शन करा. छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. आजच्या या छत्रपती शिवाजीनगरच्या भुयारी मार्गाचं उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो. मी यासाठी लवकर जाहीर करायचा प्रयत्न केला आहे, सांगायचा प्रयत्न केला की त्या पुलाच्या बाजूला सुद्धा काही लोक उभे आणि कधी याचं भाषण संपून कधी जायचं ते पोहोचतो. सगळे वेटिंग मध्ये आहेत. व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी खासदार संदीपान भुमरे साहेब, जंजाळजी, सर्वच पदाधिकारी, या भागातील नागरिक. शिवाजीनगरला जे काही मिळालं ते संघर्षाशिवाय मिळालं नाही, हा इतिहास. महानगरपालिकेच्या निवडणुका राहायच्या त्या टायमाला शिवाजीनगर कॉर्पोरेशन मध्ये का सिडकोमध्ये त्याच्यावर किती काळ तरी संघर्ष चालला. या भुयारी मार्गासाठी अनेक लोक न्यायालयात गेले. मग याच्यामध्ये कुणाचा शेअर्स असला पाहिजे, पीडब्ल्यूडीचा असला पाहिजे, महानगरपालिकेचा असला पाहिजे का रेल्वेचा असला. अखेरला कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार सर्वांचा शेअर या ठिकाणी टाकल्या गेला. आणि जेव्हा काम सुरू झालं त्या टायमाला निश्चितच इथलच्या व्यापाऱ्यांना थोडा त्रास झाला, हे नाकारता येणार नाही. व्यापाऱ्याचा मी समजू शकतो, परंतु सर्वसामान्य माणूस ज्याला आपण म्हणतो की रोजची सवय जी लागली होती, भले या क्रॉसिंगवर 1 तास का थांबवला जात असायला म्हणजे थांबत होते, परंतु त्यांचा तो रुटीन रस्ता होता आणि अचानक बंद झाल्यामुळं हा सगळा लोड संग्रामनगरच्या उड्डाणपुलावर गेला. मधल्या काळामध्ये थोडा पाऊस आला, पावसामुळे काम थांबलं, काही ठेकेदाराच्या अडचणीमुळे काम थांबलं आणि प्रत्येकाला वाटायला लागलं की हे काम आता काही लवकर होणार नाही. जसं आधी प्रश्न लांबत चालला तसं हे पुलाचं कामच काही लांबत जाईल असं सगळ्यांच्या मनात शंका होती. परंतु मी सुद्धा एकदा येऊन गेलो, पाहिलं, ठेकेदाराला बोललो. आमचं बोलणं हे आमच्या भाषेत असतं, शासकीय भाषेत नसतं, म्हणून थोडं कामाला गती पण आली आणि आज ते काम पूर्णत्वाला आलेलं आहे. एक चांगलं काम करत असताना काही लोकांना थोडासा वाटतं की हे लवकर झालं पाहिजे, हे आमची सुद्धा इच्छा असते. एवढा मोठा बीडबापास झाला, त्या बीडबापाचं आपण उद्घाटन सुद्धा केलं, मी चालू करून टाकला. हाही रस्ता मी राजूला सांगितलं की ह्या रस्त्याचं आपल्याला लोकार्पण यासाठी करायचं की लोकांना सुद्धा जाणीव झाली पाहिजे की आपण खरं या रस्त्यासाठी किती यातना भोगलेल्या आहे आणि आता ही आपली जबाबदारी आहे की हा जो चालला जो रस्ता झाला त्याला सांभाळणं सुद्धा आपली जबाबदारी आहे. नाही तर इथं सुद्धा 100च्या स्पीड जायला लोक कमी करणार. ही सगळी जबाबदारी आपण सर्वांनी सामूहिक घेतली पाहिजे. राजूभाऊ, चिंता करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही खैरत आज काहीतरी गडबड आहे, नंदूकडे पाहून मला खैरे आठवलं. आता मी इतकं मोठा पालकमंत्री तर बसलेले तरी पालकमंत्री संदीपान भुमरे म्हणायला लागले. पण भुमरे साहेब एक चांगलं झालं, खासदार झाले, एक चांगलं झालं. काही लोकांना वाटत होतं की आपण गेम किए, मैंने भी कैसा गेम किया. आपला कालावधी आपण लांबच जाऊ, रेकॉर्ड मोडू एकमेकांचं. तुम्ही 2.5 वर्ष, मी 5 वर्ष. पुढच्या वेळेला तुम्ही इकडे या, मी तुमच्याकडे जा. म्हणून राजूभाऊ, तुझ्या मनात जे आहे ना ते सगळं होईल, टेन्शन घेऊ नको. डोंगरे पण तुमचे आहेत, मी पण तुमचाच आहे. आपल्याला या शहराचं भलं करायचं, आपल्याला काय भानगडीत जायचं.
एक चांगलं झालेलं आहे की या शहरामध्ये जे काही नेतृत्व आता लाभलं, मी तुमच्या सर्वांच्या मनापासून या कार्यक्रमामध्ये मुद्दाम आभारण्यासाठी मानतो. तुम्ही ज्या पद्धतीने मतदान केलं ना, त्याचा परिणाम बघा. आज किती लोक मस्त आनंदाने या ठिकाणी उभे. खासदारही आपला आहे, पालकमंत्री आपला आहे, पदाधिकारी आपले आहेत आणि सर्वच आपले आहेत. म्हणून टेन्शन घ्यायचं आता काही काम राहिलेलं. अतुल साहेब असतील की खासदार असेल तर मी असेल की आम्ही सर्वजण फक्त एकच ध्येय ठेवतो, या शहराला चांगलं द्यायचं काय. पद येतील पद जातील, पदाची लालसा ठेवणाऱ्या म्हटले आम्ही नाही. मग हे कालचक्र आहे. काल या स्टेजवर आता भुमरे त्यांनी कधी पालकमंत्री म्हणून भाषण केलं, आज मी केलं, उद्या आणखीन कोणी करत त्याची आम्हाला चिंता नसते. परंतु या शहराच्या नागरिकाला आम्ही काय दिलं हे तर बाहेरचं प्रगती पुस्तक आपल्याला तपासावं तर लागेल ना कधी ना कधी. का आलं आणि पदावर आलं बसलो निघून गेलो. भुमरे साहेब चिंता करू नका, या मार्चच्या शेवटपर्यंत पाण्याचा खर्च लाईन आता मी चालू करतोय, त्याची चिंता नाही आपल्याला. अधिकाऱ्यांना सरळ सांगितलेलं आहे, तुम्हाला काम करायचंय, मला काम करायचंय. त्या पाणी प्रश्न काढल्या लोकांच्या कपाळावर अख्ख्या आठा यायला सुरुवात झालेली आहे. अरे सगळेच खोटं बोलतात असं सगळ्यांची भावना झालेली. गेल्या कित्येक वर्ष आपण त्या पाणी प्रश्नावर बोंबलो होतो. या वर्षात येणार, त्या वर्षात येणार, त्या वर्षात येणार, त्या वर्षात येणार. आणि लोकांना सुद्धा आता असं झालंय की तुम्ही किती खरं बोलले, लोक म्हणतात नाही जब तक पाणी नाही आहे का इनका कुछ सच्चा नाही. आणि वस्तुस्थिती आहे. म्हणून ही वस्तुस्थिती आता कुठेतरी एक शेवटची डेडलाईन ज्याला मी म्हणतोय, ती डेडलाईन मी कमिशनरला सुद्धा दिलेली आहे, सर्वच अधिकाऱ्यांना दिलेली. परवाच्या दिवशी एमडीपीचे अधिकारी असेल, कॉर्पोरेशनचे अधिकारी असेल, डिव्हिजनल कमिशनर असेल, त्यांच्यावर बैठक घेतली. सर्वांना सक्त सांगितलेलं आहे, जर काम वेळेत झालं नाही तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल, त्याचा बडगा उभारला जाईल. हे नक्कीच आहे. आपण कधी कधी पदावर असतो, आपण हे समजतो का अधिकाऱ्याला आपल्याला थोडंसं जवळ करून आपलं काम करून घ्यावं, परंतु कधी कधी अधिकाऱ्याला सुद्धा त्यांच्यावर आपलं वचक असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून आजचा जो कार्यक्रम झाला याला सुद्धा लेट कशामुळे झाला याचं जर कारण काढले तर काही चुका या अधिकाऱ्याच्या पण आहेत, ठेकेदाराच्या पण. 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी सगळ्या नागरिकांना होऊन चला आपण हा मार्ग ओपन करू. बरं शेवट काही लोकांना तर असा किडा असतो ना, काम पूर्ण झालं तर त्यांचं कुठून येतात माहित नाही 4-5 जण, चलो आपण इसका उद्घाटन करते आणि खुला करते. अरे खुला करते की तू होता कुठं, काही करतात ते. म्हणजे एखादा चांगला इव्हेंट आपल्या शहरामध्ये झाला, आज हजारो लोक बसलेले आहेत, त्यांच्या समोर आज याचं उद्घाटन झालंय, सगळेजण सन्मानाने जातील येतील आणि सर्वांना ते एक प्रकारचा आनंद हे लाभवण्याचं काम सुद्धा आपण नेत्यांनी केलं पाहिजे, या मताचं आहे. भुमरे साहेब तुम्ही खासदार आहात, म्हणून आता तुमचा मुलगा आमदार आहे, तुम्हाला डिप्युटीसीचा जास्त निधी यायची गरज नाही. पहिलेच पालकमंत्री असताना सगळा निधी तुम्ही घेतलेला आहे, म्हणून आता तुमचा पण निधी आम्हाला द्या. ही डीपीटीसीची बैठक असते तरी आपल्या गोष्टी बाहेर सांगायच्या असतात. आपलं कधी काही शपथ घेतलं म्हणून काही गोष्टी बाहेर सांगायचं नाही असं थोडी. म्हणून आता खासदारचा बी निधी आपल्याला घ्यायचा आहे. परंतु एक शब्द सांगतो, पालकमंत्री म्हणून भुमरे साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं, कार्यकर्त्याला सुद्धा सांभाळलं आणि शहराचा विकास सुद्धा. कधी काळी आम्हाला पालकमंत्र्यांच्या गाडीला सुद्धा हात लावता येत नव्हता, आज आपण त्या गाडीमध्ये बसलेलो. आता आपल्या गाडीला हात लावायला जे हात बसणारे होते ते लांब गेलेले आहेत, त्याला आपलं दुर्दैव. म्हणून हा आजचा दिवस खऱ्या अर्थानं एक वेगळ्या आनंदाचा दिवस आहे. आज तुम्ही या ठिकाणी एकाने चिठ्ठी दिलेली सिडकोचं फ्री होल्ड. सिडकोचं फ्री होल्ड मी केलेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आपण सिडकोच्या फ्री होल्डच्या संदर्भामध्ये काही लोकांचं जे कन्फ्युजन आहे, सिडकोच्या फ्री होल्ड करताना पहिल्यांदा बोर्डामध्ये ठराव घेतला. बोर्डातला ठराव झाल्यानंतर मी कॅबिनेटकडे गेलो, कॅबिनेटची मान्यता घेतलेली आहे आणि कॅबिनेटच्या मान्यतेनंतर नोटिफिकेशन काढलेलं आहे.
जर कोणता अधिकारी तुम्हाला यापासून वंचित ठेवत असेल, निश्चित माझ्याकडे या, ते तुमचं काम मी मार्गी लावतो. काम झालेलं आहे. संजय शिरसाट जे काम करतो तो मजबूतीने करतो. एकदा ठरवलं ते ठरवलं. खोटं बोलायचा आपला स्वभाव नाही आणि भोमरे साहेबांचा नाही. म्हणून जंजाळ साहेब तुम्ही काही करा, आम्ही दोघं जण एक आहोत. हे पालकमंत्री काय, मी पालकमंत्री काय, हेच पालकमंत्री आहेत, मी आमदारच आहे, असं समजून चालणारे आम्ही सर्वजण आहोत. संपूर्ण नागरिकांचा मी मनापासून आभार मानतो. तुम्ही एवढ्या व्यस्त तुमच्या वेळेमध्ये सुद्धा या ठिकाणी येऊन तुमचा वेळ दिला. मनपाचे अधिकारी काही ठिकाणी काही शिवजयंतीचे बॅनर काढतो, त्यांना मी ही सूचना देईल, कोणताही बॅनर शिवजयंतीचं काढले जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून आम्ही आहोत, नसता इथं काय झालं असं या छोट्या गोष्टीच्या समोर जाऊ नका. तुमचा पालकमंत्री तेवढा गंभीर आहे, टेन्शन घ्यायचं नाही. आपण सटकली आपण कुठमध्ये वापस ऐकत नाही. म्हणून आजचा दिवस हा आनंदाचा आहे. आनंदाच्या दिवसामध्ये आपण सर्वजण आलात, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. शिवराज जयंती आहे, त्या बांधवांना सुद्धा या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.